हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिकायचं खूप काही आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपण कंपाऊंड इंटरेस्ट शिकत आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्या कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आज आपण बघणार आहोत रेट. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पुष्कळ जणांना रेट फाइंड आउट करण्यासाठी पुष्कळ प्रॉब्लेम येत असते विद्यार्थ्यांनो. तर आपण ते अगदी सोप्या भाषेत कशाप्रकारे आपण त्याला फाइंड आउट करू, ते आज आपण आपल्या या सेशनमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. विदाऊट फॉर्म्युला. आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज न करता आपण जे नेहमी आपल्या कन्सेप्टवर आपण कायम असतो, त्या कन्सेप्टच आपण घेऊन नेहमी चालत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट बघूया, कशाप्रकारे रेट फाइंड आउट केला जाते आणि तेच कन्सेप्ट आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये अप्लाय करूया. चला तर मग या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर या. तर आज आपला हा पार्ट आहे. आपण रेट पर्सेंटेज कसा काढायचा ते आज आपण इथे बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. चला. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. पहिला प्रश्न काय म्हणतो की 15,000 वर 2 वर्षासाठी चक्रवाढ व साध्या व्याजातील फरक 96 रुपये आहे. तर वार्षिक व्याजदर किती आहे? The difference between the compound and the simple interest on 15,000 for 2 years is 96. What is the rate of interest per annum? तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. काय काढायचं आहे? रेट. तर इथे कशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करू? सगळ्यात पहिले काय करू विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यावरचा कन्सेप्ट शिकून घेऊ. कन्सेप्ट काय म्हणते? ठीक आहे. चला कन्सेप्ट बद्दल बघूया आपण. हम्म. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जसं मी काय म्हणतोय की प्रिन्सिपल अमाऊंट जर मी इथे समजण्यासाठी 1000 रुपये घेऊन राहिलो आणि रेट घेऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो 10%. रेट काय घेऊन राहिलो? 10%. आणि इथे काय घेतो मी? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट म्हणजे त्याचा काय फरक. ओके. ह्या फरकवर बेसच आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम करणार आहोत. यानंतर डिफरन्स बिटवीन हा सेशनचा आपण रेट फाइंड आउट करणार आहोत. पण कुठे कुठे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फरक पण दिसते कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्टचा, तर तो पण टॉपिक घेऊन आपल्याला चालणं पडेल. रेट झाल्यानंतर आपण डिफरन्स तर बघणारच कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्टचा. इथे पण कन्सेप्ट बघू, इथे पण कन्सेप्ट बघू. तर ह्या कन्सेप्टवरच बेस समोरचा कन्सेप्ट असणार. तर मग लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले काय आहे ना, हे 3 ब्लॉक लक्षात ठेवा. हा एक ब्लॉक, हा दुसरा एक ब्लॉक, इथे काढतो मी. हा दुसरा एक ब्लॉक आणि हा एक तिसरा एक ब्लॉक. ठीक आहे. कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे काय असणार? इथे नेहमी मुद्दल असणार, म्हणजे प्रिन्सिपल असणार. कशाची असो, कंपाऊंड इंटरेस्टची असो या सिंपल इंटरेस्टची असो. ठीक आहे. इथे काय असणार विद्यार्थी मित्रांनो? इथे व्याज असणार. इथे काय असणार? इंटरेस्ट असणार. पहिल्या वर्षाचा. काय असणार? फर्स्ट इयरचा, पहिल्या वर्षाचा. ठीक आहे. आणि इथे इथे काय असणार विद्यार्थी मित्रांनो? इथे असणार डिफरन्स. काय असणार? डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक. ओके. तर कशाचा डिफरन्स असणार? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. हा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एवढं कळलं का? ह्या ब्लॉकमध्ये नेहमी प्रिन्सिपल असणार, चाहे कंपाऊंड इंटरेस्टचे असो या सिंपल इंटरेस्टचे असो. इथे नेहमी इंटरेस्ट असणार आणि इथे डिफरन्स असणार. ओके. तर चला, तुम्हाला एक माहिती आहे, 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट आणि फरक किती होणार हे आपण व्हिडिओच्या पहिल्या म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण याला बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर लक्ष द्या, जसं 5% असेल विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो? जसं 5% आहे. ओके. इथे मी सिंपल इंटरेस्ट लिहितो, इथे कंपाऊंड इंटरेस्ट लिहितो आणि इथे याचा काय होणार? डिफरन्स. म्हणजेच काय होणार?
फरक होणार विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. तर हे किती आहे 5%. तर 2 वर्षासाठी 5% सिंपल इंटरेस्ट मध्ये किती होणार 10%. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये किती होणार विद्यार्थी मित्रांनो, आपण कसं काढतो 5% 5 दुने 10 आणि 5 चा स्क्वेअर किती लिहितो 25. 10.25% आणि याचा फरक किती, ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे 0.25%. ओके, एवढं कळलं. चला 10% घेऊन बघूया. 10% सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी किती होणार 20%. 10% कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो 21%. कसं होणार बघा, हे 10% आहे. ओके, 10 दुने किती होते 20 आणि 10चा स्क्वेअर किती होतो 100. म्हणून आपण अशा प्रकारे पॉईंटच्या नंतर 2 झिरो शिल्लक ठेवतो, जास्तीचे ठेवतो, म्हणजे पॉईंट नंतर आपण 2 डिजिट बॅक ठेवतो त्याच्या पॉईंट नंतर. ते किती झाले 21%. तर 10% कंपाऊंड इंटरेस्ट साठी 2 वर्षासाठी किती झाले 21%. आणि ह्या दोघांचा फरक किती होणार 1%. ठीक आहे, हे सगळं आपण शिकलो विद्यार्थी मित्रांनो कुठे, कंपाऊंड इंटरेस्टच्या पार्ट 1 मध्ये शिकलेलो आहोत. कशा प्रकारे पार्ट 1 आणि 2 मध्ये आपण हे चर्चा केली आहे. याच्यावर आपण कशा प्रकारे सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी, कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी आणि फरक कशा प्रकारे फाइंड आउट करायचे हे आपण सगळं घेतलेलं आहे. चला, इथेपर्यंत तुम्हाला समजलं का सगळं? ओके, हा भाग सांगायचा आहे म्हणून तुम्हाला हे एवढं सांगण्यात आलं. ओके, एक पुन्हा जसं हे 8% काय होणार शेवटी सांगा 8%. 8 दुने 16, 2 वर्षासाठी काय होणार 16. आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय होणार 8 दुने 16. ओके, आणि 8चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 64. किती होतो 64. आणि याचा फरक किती होणार 0.64%. 0.64%. ठीक आहे, 8 दुने 16 कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 8 दुने 16 आणि 8चा स्क्वेअर 64 आणि दोघांचा डिफरन्स 0.64. ओके, एवढं लक्षात ठेवा. चला, एवढं कळलं तुम्हाला. तर सामोर बघा, सामोर मी काय म्हणत आहे की या ब्लॉककडे लक्ष द्या, या ब्लॉककडे. ठीक आहे, इथे काय असणार नेहमी प्रिन्सिपल असणार. किती आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल किती असणार 1000. जसं आहे इथे प्रिन्सिपल किती आहे 1000. ओके, आता 1000चा आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. सिंपल इंटरेस्ट किती होणार एका वर्षासाठी, या कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार एका वर्षासाठी. तर जो भी इंटरेस्ट निघतो एका वर्षासाठी, चाहे कंपाऊंड इंटरेस्ट असो या सिंपल इंटरेस्ट असो, इंटरेस्ट सारखा निघतो एका वर्षासाठी, दोघे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोघांसाठी. तर याची किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1000चे 10% म्हणजेच किती 100. ओके, तर इंटरेस्ट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो 100. आता हा डिफरन्स तुम्हाला कसा फाइंड आउट करता येणार, इकडे लक्ष द्या. प्रिन्सिपलचा आपल्याला मिळाला 1000, रेट मिळाला, आपल्या रेट पर्सेंट 10% आहे, म्हणजेच व्याज मिळाला 100 रुपये. कसं आलं माहिती पडलं, एका वर्षासाठी दोघांसाठी सारखं व्याज निघालं. आता इथे डिफरन्स आपण हे रुपयामध्ये खेळत आहोत, तर डिफरन्स पण रुपयामध्ये पाहिजे डायरेक्ट. तर डिफरन्स कसा येणार विद्यार्थी मित्रांनो मला सांगा. डिफरन्स काय असतो, तर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये दुसऱ्या वर्षासाठी काय होत असते, सिंपल इंटरेस्ट मध्ये प्रिन्सिपलवरच व्याज निघत असते, प्रिन्सिपलवरच व्याज निघत असते, जे की 100 रुपये आहे. ओके, आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रिन्सिपल आहे म्हणजे बघा 1000 रुपये आहे, हे एका वर्षासाठी किती होणार 1100. आणि हे पण किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1100 एका वर्षासाठी. ठीक आहे, एका वर्षासाठी. पण जर आपण दुसऱ्या वर्षासाठी आपण बघितलं सेकंड इयर, तर हे किती होणार 1200. सिंपल इंटरेस्ट मध्ये इथे 100 ऍड झाले, इथे पण 100 ऍड झाले, तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 1200 दुसऱ्या वर्षासाठी. पण कंपाऊंड इंटरेस्ट साठी काय होते, इथे किती ऍड झाले विद्यार्थी मित्रांनो एका वर्षासाठी 100, पण हे किती आहे हे 1000 प्लस 100 आहे. तर दुसऱ्या वर्षासाठी काय होणार विद्यार्थी मित्रांनो 1000 वरचे 100 रुपये, किती 1000 वरचे 10% हे 100 रुपये, प्लस 100 चे पण आपण 10% काढूया, म्हणजे ते किती होणार 10 रुपये. म्हणजे किती मिळालं आपल्याला व्याज
1100, 1200, 1210 किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 1210. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये फक्त 100 रुपये व्याज मिळत जाणार 1000 रुपयावर. आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होणार? आपल्याला जो अमाऊंट मिळत जाणार म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट त्याच्यावर आपण रेट काढून आपण इंटरेस्ट काढण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर याच्यात नेहमी काय होत असते, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जो आपला अमाऊंट असतो या प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असते त्याच्यावर टोटल इंटरेस्ट निघत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीवर इंटरेस्ट निघत असतो. तर टोटल तर बघा इथे 100 रुपये आणि इथे किती 110 रुपये. आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये फक्त 100 आणि 100 रुपये. म्हणजे सिंपल इंटरेस्ट मध्ये 1000 रुपये 2 वर्षासाठी किती झाले? 1200. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 2 वर्षासाठी 1000 रुपये किती झाले? 1210. तर ह्या दोघांचा फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ह्या दोघांचा फरक किती आहे बघा. सिंपल इंटरेस्ट मध्ये किती आले? 1200 आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये किती आले? 1210. म्हणजे किती रुपयाचा फरक आला विद्यार्थी मित्रांनो? 10. आणि हा 10 काय राहणार? फरक राहणार. हा 10 काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? फरक राहणार. ठीक आहे. थोडं हॉटस्पॉट झाला इथे, काळजी न करा. मी तुम्हाला यानंतर पुन्हा एक एक गोष्ट डिटेल मध्ये सांगणार. फक्त एवढं समजलं. एवढं समजलं का तुम्हाला? ठीक आहे. चला समोर बघा. समोर बघा. मी रब करतो विद्यार्थ्यांनो. ओके. म्हणजेच मला सांगायचं काय आहे की हे प्रिन्सिपल निघालं आपलं, हे इंटरेस्ट निघालं आपलं. किती? इंटरेस्ट 100 आहे. तर डिफरन्स किती निघणार? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये डायरेक्ट ह्या 100 चे जो भी रेट आहे आपला 10%. म्हणजेच 10% म्हणजेच 1/10. बस. म्हणजेच ह्या इंटरेस्टचे 10% काढायचे म्हणजे इथे काय निघणार? डिफरन्स निघणार. हा डिफरन्स कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? 1200 आणि 1210 चा हा काय? डिफरन्स आहे विद्यार्थ्यांनो. जो आपण डायरेक्ट इंटरेस्टचा 10% घेऊन काढला. ठीक आहे. तुम्हाला इथे जरी नसेल समजायला नाही येत, तुम्हाला काळजी करू नका. प्रॉब्लेम मध्ये आपण त्याला अप्लाय करू आणि नंतर तुम्हाला परफेक्ट प्रमाणे समजायला येणार. ठीक आहे. तर एवढ्या बाबी समजल्या का? म्हणजेच आपल्याला इथे म्हणायचं आहे, हा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. एक वेळेस कन्सेप्ट तुमच्या माइंड मध्ये सेट झाला तर मग कुठलाही कशाही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही त्याला निश्चितप्रमाणे सॉल्व्ह करू शकणार. प्रिन्सिपल आणि हे इंटरेस्ट आणि हा काय असतो? डिफरन्स. ते हे ब्लॉक घेऊन चालायचे. ठीक आहे. म्हणजे बघितलं जाणार तर हा किती आहे? याचा 10% आहे. आणि हा किती आहे विद्यार्थी मित्रांनो? याचा 10% आहे. ठीक आहे. हा झाला एवढा कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो. हा काय झाला? याचा वाला कन्सेप्ट. चला तर मग आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम बघूया आणि प्रॉब्लेमला डील करूया. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? ओके. हे याच्यासाठी केलं कारण बघा कधी पण व्हॅल्यू डिफरन्स दिला राहते. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याचा डिफरन्स दिला असेल विद्यार्थी मित्रांनो किती? 64 रुपये. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी याचा डिफरन्स 64 रुपये दिला असेल तर आपण काय करतो? डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स, डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स, फरक अपॉन मध्ये फरक. तर मला सांगा 64 आहे, 8% रेट आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? 8% रेट आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये दोघांचा फरक 64 दिला आहे. तर आपण काय करतो? डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स. तर मग हा डिफरन्स इथे काय होणार? इथे पण तर डिफरन्स येणार. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्टचा डिफरन्स इथे येणार. तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा 2 वर्षासाठी 8% साठी रेट किती होणार याचा वाला? सिंपल इंटरेस्ट मध्ये 16% आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 16.64%. ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार? 0.60%. म्हणजे डिफरन्स अपॉन में 0.64%. डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स इंटू 100% म्हणजे व्हॉट? म्हणजे इथे काय निघणार विद्यार्थी मित्रांनो? इथे निघणार प्रिन्सिपल. म्हणजेच काय निघणार? मुद्दल. ठीक आहे. हा कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट पण आपण घेऊन चालणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला आजचा कन्सेप्ट इथेपर्यंतच होता. आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेमवर येऊया. प्रॉब्लेम बघूया कशा प्रकारे या कन्सेप्टवर बेस आपण सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे. चला. लक्ष द्या. 15,000 व 2 वर्षासाठी चक्रवाढ
व साध्या व्याजातील फरक दिलेला आहे 96 रुपये म्हणजे 96 रुपये. तर वार्षिक व्याजदर किती? द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड अँड द सिंपल इंटरेस्ट ऑन 15,000 फॉर 2 year इज 96. व्हॉट इज द रेट इंटरेस्ट पर एनम? ओके. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती दिला आहे? 15,000. किती दिलेला आहे? 15,000. ओके. आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. इथे आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे आणि टाइम पिरियड किती आहे? 2 वर्षासाठी. टाइम पिरियड किती आहे? 2 वर्ष. ओके. आणि 96 रुपये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? फरक, डिफरन्स दिलेला आहे. काय दिलेला आहे? हा डिफरन्स 96 रुपये. डिफरन्स म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. याचा काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? डिफरन्स. आणि आपल्याला रेट काय करायचं इथे? फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला रेट कशा प्रकारे फाइंड आउट करू मग इथे? सांगा आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू? ओके. चला तोच कन्सेप्ट मी सांगितलं होतं ना विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स इंटू 100% म्हणजे व्हॉट. तर आपल्याला 100% काय असते नेहमी? 1500. तर आपण इक्वल टू काय ठेवू? 1500. सॉरी 15,000 आहे. ठीक आहे. इक्वल टू मध्ये काय ठेवू आपण? 15,000. तर हे डिफरन्स हे कशामध्ये? हे पर्सेंट मध्ये. आणि हे कशामध्ये राहते विद्यार्थी मध्ये? हे रुपीज मध्ये असते. ठीक आहे. तर हा डिफरन्स किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 96 रुपये. किती दिलेला आहे? 96. ओके. म्हणजेच हा काय? फरक. फरक अपॉन मध्ये फरक. ओके. हा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फरक अपॉन मध्ये फरक इंटू 100% इज इक्वल टू प्रिन्सिपल. हा काय विद्यार्थी मित्रांनो? प्रिन्सिपल, मुद्दल म्हणजे 15,000. ओके. तर आपल्याला डिफरन्स म्हणजे फरक दिलेला आहे 96. फरक अपॉन मध्ये फरक. आता फरक अपॉन मध्ये फरक. आता लक्षात द्या, मी सांगितलं काय होतं विद्यार्थी मित्रांनो? रेट किती दिलेला आहे माहिती नाही. रेट किती दिलेला आहे आपल्याला हे माहिती नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इथे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इंटू 100% इक्वल टू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 15,000. अशा प्रकारे लिहू शकू? हो लिहू शकतो. ओके. ठीक आहे. यालाच मी काय कन्सिडर करतो? एक्स कन्सिडर करतो. ठीक आहे. इथे याला एक्स कन्सिडर करतो. ठीक आहे. आता समोरच्या बाबमध्ये लिहू आपण. तर हे काय होणार? 96 अपॉन मध्ये 15,000 इंटू 100% इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. याचा डिफरन्स हा काय विद्यार्थी मित्रांनो? डिफरन्स इन पर्सेंट. डिफरन्स इन पर्सेंट. डिफरन्स कशामध्ये आहे? पर्सेंट मध्ये. ठीक आहे. हा पर्सेंट मध्ये आहे. चला आता याला सॉल्व्ह करा. काय होणार सॉल्व्ह करायला? हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके. म्हणजे राहिले किती? 96 अपॉन मध्ये 15 गुणिला 10 लिहू शकू असं? ओके. यालाच काय लिहू? 3 पाचे 15. हे काय होणार? 3 एक 3 तिरी 9 आणि 3 दुने 6. ओके. आता किती आले? 32. 32 आले. 32 भागीला 5. 5 सकम 30. राहिले किती? 2. हा शून्य देतो, इथे पॉइंट देतो. 5 चोक 20. तर राहिले किती? 0 0. म्हणजेच हे किती आले विद्यार्थी मित्रांनो? 6.4 अपॉन मध्ये 10. म्हणजेच किती होणार? 0.64. 0 पॉइंट किती होत आहे विद्यार्थी मित्रांनो? हे 0 पॉइंट किती होऊन राहिले? 0 पॉइंट किती होऊन राहिले? 64. किती होऊन राहिले? 0.64. आणि हेच काय आहे? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट पर्सेंट मध्ये. ओके. आता डिफरन्स आला विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला डिफरन्स मिळाला. काय मिळाला? डिफरन्स. लक्षात घ्या. काय मिळाला? डिफरन्स. आता मला लक्षात द्या. एक गोष्ट लक्षात द्या. जसं हे 8% आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे सिंपल इंटरेस्ट लिहितो. इथे मी कंपाऊंड इंटरेस्ट लिहितो. ओके. खाली लिहितो थोडा. सिंपल इंटरेस्ट, मग हा कंपाऊंड इंटरेस्ट आणि हा डिफरन्स. ओके. तर 8% साठी सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी. किती? 2 वर्षासाठी. ओके. इथे दिसून नाही राहिलं. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 वर्षासाठी. ठीक आहे. हा इथे पण दिसून नाही राहिलं. ठीक आहे. 2 वर्षासाठी काढू आपण. 8% किती? 8% घेऊया 2 वर्षासाठी.
तर सिंपल इंटरेस्ट मध्ये किती होणार 8 दुणे 16 आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये किती होणार 16.64 म्हणजे 8 दुणे 16 8 चा स्क्वेअर 64 डिफरन्स किती होणार 64 बघा डिफरन्स आणि डिफरन्स सेम आला विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच इथे आपण रेट किती झाला विद्यार्थी मित्रांनो रेट झाला 8% हा झाला आन्सर अशा प्रकारे आपल्याला इथे फाइंड आउट करायचा होता ऑप्शन नंबर ए ऑप्शन 1 ठीक आहे ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो 1 कळलं का हा मी तुम्हाला समजवत आहो म्हणून एवढा टाइम लागला नाहीतर एवढा टाइम लागत नाही फक्त तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती पाहिजे की 8% आहे सिंपल इंटरेस्ट मध्ये 16% होते 2 वर्षासाठी ओके आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 16.64% होते किती होते 16.64% आणि याचे डिफरन्स काढलं तर किती होणार मग या दोघांचे 0.64 हेच तर डिफरन्स आपण इथे दाखवलं तर किती आलं याचा डिफरन्स किती आला विद्यार्थी मित्रांनो 0.64 तर 0.64% किती आला 0.64 म्हणजेच रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो 8% म्हणजेच आपल्याला हा रेट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो 8% ओके अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं समजलं का विद्यार्थी मित्रांनो थोडं हार्ड होऊ शकते तुमच्यासाठी पण याच्यात हा कन्सेप्ट जर तुमच्या माइंड मध्ये एक वेळेस फिक्स झाला ना तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर बघा डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स किती होता 96 डिफरन्स किती होता 96 हा आपल्याला माहिती नव्हता इंटू 100% म्हणजे 15,000 जो की प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला निघत असते 100% बरोबर ओके आपण हे पुट करत गेलो आणि आपल्याला हा डिफरन्स मिळाला किती मिळाला 0.64 2 वर्षासाठी 0.64 कोणाचा रेट असू शकतो ज्याचा डिफरन्स 0.64 येतो 8% च्या कारण या दोघांचा डिफरन्स करा विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघांचा डिफरन्स केला तर आपल्याला 0.64% भेटते की नाही हीच व्हॅल्यू म्हणजे रेट किती असेल विद्यार्थी मित्रांनो तेव्हा 8% हा झाला आन्सर तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया पुढच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या कन्फ्यूज नको व्हा समोर आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न येणार आणि आपण निश्चितप्रमाणे सगळे प्रश्न छान प्रकारे सॉल्व्ह करू चला पुढचा प्रश्न बघा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये चक्रवाढी व्याज रेट दिला असेल पॉइंट मध्ये 6 माही व्याज 3 माही व्याज 3 माही व्याजवर मुद्दल हे काढणं खूप सोपी आहे आपण ते शिकलो पण जेव्हा रेट काढायचा प्रश्न येतो जेव्हा टाइम काढायचा प्रश्न येतो जेव्हा डिफरन्स काढायचा प्रश्न येतो तेव्हा थोडं डिफिकल्ट होते तर ते डिफिकल्ट गोष्टीच आपण एकदम सोप्या प्रकारे इथे शिकून घेता विद्यार्थ्यांना ठीक आहे चला दुसरा प्रश्न बघा जर एखादी रक्कम 2 वर्षात 600 रुपये व 3 वर्षात 642 रुपये झाली तर चक्रवाढ व्याजाचा दर काय याचा रेट काय तो आपल्याला फाइंड आउट करायचा दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या ओके जर एखादी रक्कम 2 वर्षात एवढी झाली आता प्रिन्सिपल असेल विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षात हा पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष दुसऱ्या वर्षात किती झाली 600 किती झाली 600 आणि तिसऱ्या वर्षात किती होऊन राहिली 642 किती होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो 642 तर चक्रवाढ व्याजाचा दर किती रेट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा रेट आपल्याला इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट करायचं ओके चला हा प्रिन्सिपल झाला 2 वर्षासाठी एवढी अमाऊंट झाली जर एखादी रक्कम 2 वर्षात एवढी होत आहे आणि तिसऱ्या वर्षात किती होत आहे 642 होत आहे तर रेट फाइंड आउट करायचं तर इथे काय होत असते जसं सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होते सिंपल इंटरेस्ट मध्ये कोणती बी गोष्ट काय होते ऍड होते प्लस होते आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कोणती पण गोष्ट काय होते मल्टिप्लाय होते काय होते मल्टिप्लाय म्हणजेच गुणा होते विद्यार्थी मित्रांनो त्याचा गुणाकार होत असते ठीक आहे व्याज निघणार त्याची ऍड होत जाणार पण जो व्याज निघणार कंपाऊंड इंटरेस्ट त्याचा काय होणार तो विद्यार्थी मित्रांनो जो रेट आहे तो मल्टिपल होते जाणार ठीक आहे होत जाणार त्याचा गुणा होत जाणार सिंपल इंटरेस्ट मध्ये ऍड होत जाणार तर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कोणती बी गोष्ट गुणा होत जाणार हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तर इथे मला तुम्हाला काय सांगायचं आहे की 2 वर्षात किती झाले 600 रुपये आणि 3 वर्षात
₹642. ओके, आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. तर मला सांगा किती गुन्हा होऊन राहिला. तर गुन्हा होऊन राहिलं म्हणजेच एक प्रकारचा रेट फाइंड आउट करणं झालं. म्हणजेच काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हॅल्यू काय आहे, हे आहे इनिशियल आणि हे काय विद्यार्थी मित्रांनो फायनल. हे सुरुवातची व्हॅल्यू आहे आणि शेवटची व्हॅल्यू आहे. कधी पण गुन्हा होत आहे, काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो गुन्हा होत आहे म्हणजे फायनल अपॉन मध्ये इनिशियल. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, फायनल व्हॅल्यू अपॉन मध्ये इनिशियल म्हणजे शेवटची एकदम व्हॅल्यू अपॉन मध्ये सुरुवातीची जी व्हॅल्यू दिली आहे ती. याच्याच नेहमी काय होणार, याच्यापासूनच नेहमी रेट निघणार. म्हणजे हे किती होणार, 642 अपॉन मध्ये 600. 642 अपॉन मध्ये 600 हे काय झाली विद्यार्थी मित्रांनो, गुन्हा झाली. कोणती बी व्हॅल्यू जेव्हा 600 अपॉन मध्ये से म्हणजे हाच काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे रेट म्हणू शकतो, पण हा कसा गुणामध्ये होत चालला. कशामध्ये, गुणामध्ये होत चालला. ठीक आहे, एवढे गोष्ट लक्षात ठेवा. चला आता इकडे बघा, इकडे बघा फायनल व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू. ₹600 किती होऊन राहिले, 42. 642 याचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 42. किती डिफरन्स आहे, 42. ओके, तर हे जे 42 आहे हे 600चे किती पर्सेंट आहे, म्हणजे आपल्याला इथे काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, रेट मिळणार. हा एक पद्धत आहे आणि याच्या समोर जे सांगितली ते दुसरी पद्धत आहे. आपल्याला ते पण पद्धत डील करायची. तर काढा मग. ठीक आहे, काय काय होणार, 6 हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, साइन 7 42. तर रेट मिळाला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो किती, 7%. किती मिळाला, 7%. तर हे तर काढण्याची पद्धत आहे, हे तर सगळ्यांना माहीतच असेल. ऑप्शन बी काय होणार, हे झालं आन्सर. ऑप्शन बी हे झालं आन्सर विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, पण कंपाऊंड मध्ये नेहमी लक्षात ठेवायचे, कोणती पण जो अमाऊंट आहे, एका वर्षापासून 2 वर्षात राहू, 3 वर्षात राहू, 4 वर्षात राहू, म्हणजे 600ची व्हॅल्यू किती झाली, 642 म्हणजे 642 अपॉन मध्ये 600 हे काय झाली विद्यार्थी मित्रांनो, गुन्हा झाली. काय झाली, गुन्हा. तेवढ्या टाइप्स गुन्हा होऊन राहिली, त्याचा मल्टिपल होऊन राहिला, म्हणजे तो एक प्रकारचा रेट असणार. किती असणार विद्यार्थी मित्रांनो, हा पण एक प्रकारचा रेट पर्सेंट असणार. हा पण काय आहे, एक प्रकारचा रेट पर्सेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. ₹600 2 वर्षासाठी, तिसऱ्या वर्षासाठी किती, 642 होऊन राहिला. याचा डिफरन्स काढला तर 600 वर 42 चे 600 वर 42 चे किती पर्सेंट होणार, तर ते किती होणार, 7%. तर मग रेट किती निघाला, 7%. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. तर या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 1452 आणि 3 वर्षात 1597.20 झाले असल्यास व्याज दर किती आहे. अ सर्टेन सम अमाउंट टू 1452 इन 2 year and 1597.20 इन 3 year ऍड कंपाऊंड इंटरेस्ट, व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. इथे पण आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. तर कशा प्रकारे फाइंड आउट करू, एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात, ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपल असेल, हा 1 वर्ष आणि 2 वर्षात रुपये किती होऊन राहिले, 1452. ठीक आहे, किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, 1452. आणि तिसऱ्या वर्षात किती होऊन राहिले, 1597.20. ठीक आहे, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेट फाइंड आउट करायचा आहे. व्याज दर किती, सिंपल आहे, ह्या दोघांचा डिफरन्स काढा. किती होणार, हे डिफरन्स किती होणार, 4252. डिफरन्स काढू आपण 0.20. 7 2 गेले 5 राहिले, 9 4 5 गेले 4 राहिले आणि 15 14 गेले 1. तर डिफरन्स किती मिळाला आपल्याला, 145220. हे जो पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो मी बाहेर काढून घेतो आणि खाली 100 लिहितो. इंटू कितीवर, 1452 वर इंटू 100%. ठीक आहे, काही ना केला. हा डिफरन्स अपॉन मध्ये 1452 गुणिला 100
तर हे आपण पॉईंट काढले तर मी 100 खाली लिहिले. ओके, अशा प्रकारे मी पुट केलं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, यालाच मी आणखी सोपं बनवण्यासाठी हा शून्य कट करून अशा प्रकारे लिहितो. ठीक आहे, 1452 इंटू 10 आणि 100 इंटू 1452 इंटू 100%. ठीक आहे, नाही समजलं प्रॉब्लेम येत आहे, यालाच मी अशा प्रकारे लिहिलं. ठीक आहे, यालाच मी कशा प्रकारे लिहिलं बघा, 145.20 अपॉन मध्ये 1452 गुणिला 100%. ठीक आहे, आणि हेच इथे लिहिलं, हेच काय लिहिलं इथे लिहिलं. ओके, चला सॉल्व करा आता. हा शून्य आणि हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला, हे किती, हे 1 टाइम्स गेला, म्हणजे किती 10%. रेट किती निघाला विद्यार्थी मित्रांनो, 10%. बघा किती सोप्या पद्धतीने. ऑप्शन 1, ऑप्शन 1 हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व करायचं होतं. म्हणजेच हे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो, गुन्हा होऊन राहिलं. काय होऊन राहिलं, गुन्हा होऊन राहिलं. कसं, जसं 1597.20 अपॉन मध्ये 14502 हे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो, गुन्हा होऊन राहिलं. ठीक आहे, हे काय होऊन राहिलं, गुन्हा. हा लक्षात ठेवा, हा समोर जाऊन हा पार्ट आपल्याला येणार आहे, म्हणून हा पार्ट लक्षात ठेवा. मी वारंवार तुम्हाला सांगून राहिलो. कन्फ्युजन होत असेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही रिपीट क्वेश्चन असेल तुम्ही सॉल्व करायला बसणार ना, तुम्हाला इझी जाणार. पण हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, गुन्हा होऊन राहिला म्हणजे याच्यावर आपल्याला हा रेट आपण फाइंड आउट करून आलो. हा गुन्हाची एक प्रकारचा काय रेट आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा गुन्हा होऊन राहिला म्हणजे हा काय रेट आहे. ठीक आहे, चला 1452 1597.20 होता, त्याचा डिफरन्स काढला. डिफरन्स अपॉन मध्ये 1452 इंटू 100% आपल्याला काय मिळाला, मग रेट मिळाला. तर रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 10%. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पुढचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनो. जर पुढच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. जर 6000 रकमेवर 2 वर्षात 2000 व 3 वर्षात 3000 चक्रवाढ व्याज मिळाले तर दर काढा. रेट काढायचा आपल्याला. ठीक आहे, इथे पण रेट काढायचा आहे. जर 6000 रकमेवर 2 वर्षात 2000 व 3 वर्षात 3000 चक्रवाढ व्याज मिळाले तर दर काढा. ओके, प्रिन्सिपल किती आहे, 6000. हा काय मुद्दल आहे. 2 वर्षात 2000 हा 1 वर्ष झाला, हा दुसरा वर्ष. 2 वर्षात 2000. ओके, आणि तिसऱ्या वर्षात 3000. तिसऱ्या वर्षात 3000. ओके, चक्रवाढ व्याज मिळाले. हे काय विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट आहे. हा काय इंटरेस्ट आहे, म्हणजे व्याज आहे. हे काय इंटरेस्ट आहे. ठीक आहे, पण इथे नेहमी आपल्याला काय पाहिजे जर रेट काढायचा असेल तर इथे आपल्याला काय पाहिजे, रास पाहिजे, अमाऊंट पाहिजे इथे. ठीक आहे, एकूण टोटल अमाऊंट पाहिजे इथे. ठीक आहे, अमाऊंट या रास पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, इथे आणि इथे. तेव्हा जाऊन आपण रेट फाइंड आउट करू शकू. ठीक आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट इन 2 इयर अँड 3000 इन 3 इयर. ठीक आहे, ओके, आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. एवढं कळलं, काय करायचं आहे, रेट फाइंड आउट करायचं आहे. तर मग चला रेट फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिले रेट किती होणार, आणि रेट फाइंड आउट करायसाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करणं पडेल, हे जे व्याज आहे हे काय विद्यार्थी मित्रांनो, हे व्याज आहे. हे काय विद्यार्थी मित्रांनो, व्याज. याला कशात कन्वर्ट करायचं आहे, रास मध्ये, या अमाऊंट मध्ये. कशात कन्वर्ट करायचे आपल्याला, रास मध्ये या अमाऊंट मध्ये. तर 2000 व्याज आहे प्लस 6000 किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 2000 प्लस 6000 किती होणार, 8000. तशाच प्रकारे 3000 प्लस 6000 हे तर व्याज आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते हे किती होणार, 9000. किती होणार, 9000. म्हणजेच बघा 6000 ही रक्कम 2 वर्षात 8000 बनत आहे, आणि 6000 ही रक्कम 3 वर्षात 9000 बनत आहे. आणि आता आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे.
ओके, चला दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000. कितीवर? 8000वर इंटू 100%. इंटू काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 100%. 1000 अपॉन मध्ये 8000 इंटू 100%. हे काय होणार? इंटू 100%. चला, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे 1/8 इंटू 100%. 1/8 100% म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो? 1/8 12.5% ची व्हॅल्यू, म्हणजेच काय होणार? हे 12.5%. 1/8 12.5%. 1/8 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 12.5%. किती होणार? 12.5%. कळलं? ओके, समोर जायचं? ओके, की इथेपर्यंतच थांबायचं? तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केले जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे आहे प्रिन्सिपल. हे व्याज होते विद्यार्थी मित्रांनो. इथे नेहमी आपल्याला अमाऊंट पाहिजे. अमाऊंट पाहिले तरच आपण इथे रेट फाइंड आउट करू शकतो. इथे 6000 आपण हे प्रिन्सिपल ऍड केले, हे 8000 आणि हे 9000 झालं, म्हणजेच किती याचा डिफरन्स किती आला? 1000. 8000वर 1000 किती पर्सेंट होतात? 12.5%. म्हणजे रेट किती निघाला विद्यार्थी मित्रांनो? इथे 12.5%. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. 1/8 ची व्हॅल्यूज म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? 12.5%. ठीक आहे. चला, तर मग अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स या कन्सेप्ट बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेहमी सुगत स्टडी सेंटर हा चॅनल बघत राहा. आणि जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर मग लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. कन्सेप्ट म्हणजे आपण यावरच बेस काही पुन्हा प्रॉब्लेम करू आणि ज्याच्यामुळे तुमचा कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होऊन जाणार. चला, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.